नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूया हिरव्या मुगाची आमटी। ही आमटी बनवायला खूप सोपी आहे। अगदी भाजीला काहीच नसेल ना तर या हिरव्या मुगाच्या आमटीपासून आमटी बनवा, खूप लवकर तयार होते। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राइब करा। सगळ्यात अगोदर आता आपल्याला हिरवे मूग भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढई गरम होण्यासाठी ठेवली आणि हिरवे मूग आपल्याला हलकेसे ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये आता हे काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला कुकरमधून जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरमध्ये टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि झाकण लावून याच्या जवळपास 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकर हा गॅसवरती ठेवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती करायचे नाही, नाहीतर हे आपले मूग नंतर जास्त शिजले जातात। 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण याच्यामधलं बघू शकतात मूग हे व्यवस्थित शिजले गेले आहेत। एकदम व्यवस्थित हे शिजले गेल्यानंतर आपली मटकी सुद्धा किंवा मुगाची आमटी सुद्धा खूप भारी लागते। आता यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे। कढई गरम होण्यासाठी ठेवूया। मैत्रिणींनो, ही रेसिपी खूप सोपी आहे। अगदी भाजीला काहीच नसेल ना तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे। एकदम झटपट बनली जाते आणि खायला सुद्धा खूप भारी लागते। कढई गरम होत आहे तोपर्यंत आपण याला मस्तपैकी कांदा बारीक कट करून घेऊया। कांदा हा प्रत्येक भाजीला टाकल्यानंतर भाजीची चव सुद्धा ही अप्रतिम लागते। तुम्हाला जर माझे हे असे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन। आता कांदा बारीक कट केल्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट सुद्धा करून घेतली आणि त्याबरोबर आपण टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतला आहे। अशा प्रकारे ही मटकी तुम्ही एकदा करून बघा किंवा आमटी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आता कढई आपण गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि जिरे मोहऱ्याची फोडणी दिली। त्यासोबत लगेच आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि एक तेजपत्ता टाकला। सोबत आता आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। लगेच आपण आलं लसण पेस्ट टाकून घेऊया आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचे। आलं लसणाच्या पेस्टनी भाजीला खूप अशी चव पण येते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। आता पेस्ट व्यवस्थित परतली आहे, त्यानंतर आपण आता जो कांदा आहे बारीक कापलेला तो टाकून घेऊया। कांदा टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, आपण मूग भिजवायला विसरतो आणि घरामध्ये आमटी खायची असेल तर किंवा मठाची मुगाची मटकी खायची असेल तर हे एकदम इन्स्टंट बनणारे आहेत। सोबतच आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी बनवायची खूप आवड असते। अशी रेसिपी ही लवकर बनली जाते आणि लक्षात सुद्धा राहते। आता कांदा छानपैकी परतला आहे, त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला शिजेपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो जास्त शिजून देऊ नका, नाहीतर त्याचा पूर्णपणे गाळ होईल जाईल। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। 1 चमचा काश्मीर लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं आपण गरम मसाला टाकून घेऊया। हे टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे शिजलेले मूग आहेत ते सुद्धा टाकून घेऊया आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट याला जास्त पाण्यामध्ये शिजून पण घेऊ शकतात, पण थोडंसं पाणी टाका तुमच्या क्वांटिटीमध्ये। तुम्हाला ज्याप्रमाणे पाणी पाहिजे कमी जास्त तसे टाकू शकतात। तुम्हाला जर सुकी आमटी करायची असेल किंवा सुकी मटकी टाईप करायची असेल तुम्ही तशी प्रकार सुद्धा भाजी करून खाऊ शकतात किंवा आमटीप्रमाणे पातळ भाजी करून खाऊ शकतात। आणि आपल्या गरजेप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाका आणि याला छानपैकी अशी उकळी काढून घेऊया। उकळी काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ टाकायचे आहेत आणि त्यासोबतच शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकायचा आहे आपल्याला। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी शेंगदाण्याचा कूट हा थोडा जास्त एक्स्ट्रा करून ठेवा, म्हणजे इमर्जन्सीला किंवा अशा भाज्या टाकत असताना आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तर भाजी लवकर होते, जास्त काही मेहनत करायला लागत नाही। आता तुम्ही बघू शकता किती छानपैकी याला उकळी आले आहेत आणि याच्यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेऊया। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्याचा कूट हा एक खट्टी करून ठेवा, म्हणजे जास्त करून ठेवा, जेणेकरून काय होतं लवकर शेंगदाण्याचा कूट टाकला तर लवकर भाजी बनते। सारखं सारखं शेंगदाणे भाजून कूट करायला लागत नाही। आता भाजी बनल्यानंतर आपण याच्यामध्ये छानपैकी कोथिंबीर टाकून घेऊया आणि तयार आहे आपली ही झटपट बनणारी मुगाची आमटी। हिरव्या मुगाची आमटी ही खायला इतकी भन्नाट लागते ना, तुम्ही वारंवार बनवून खाल आणि एकदम लवकर अशी बनली जाते। अशा प्रकारचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब